जनता की पुकार। अब की बार बोरीवली विधानसभा चुनाव में स्थानीय उम्मीदवार। मुंबई के बोरीवली में स्थानीय समाज सेवी, व्यापारी और आम जनता ने प्रेस कॉन्फ्रेंस कर बाहरी उम्मीदवार का कड़ा विरोध किया है। बोरीवली में विधायक सुनील राणे हैं जो वर्ली से आए हैं। सांसद पीयूष गोयल हैं, वे भी बाहर से भेजे गए हैं। लोगों ने दोनों को बाहरी उम्मीदवार बताया है। इस बार विधानसभा चुनाव में कोई भी पार्टी हो, उसका उम्मीदवार स्थानीय होना चाहिए, ऐसी मांग सभी पार्टियों से इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से की गई है। बाहर के उम्मीदवार बोरीवली में आते हैं, वे स्थानीय लोगों की समस्या को समझ नहीं पाते हैं। अगर स्थानीय उम्मीदवार रहेगा तो इस क्षेत्र की जनता के दुख दर्द को अच्छी तरह से समझ पाएगा, क्योंकि वह बोरीवली की जनता के साथ रहता है। ऐसी बात इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से कही गई। इस बैठक में गुजराती, मराठी और मुस्लिम समाज के लोग शामिल हुए थे और ऐलान किया कि इस बार विधानसभा के चुनाव में स्थानीय उम्मीदवार को चुनकर लाएंगे, चाहे वे किसी भी पार्टी का हो। बाहरी उम्मीदवार का विरोध करने वाले लोगों ने कहा कि स्थानिक बहुत सारे उम्मीदवार हैं। गोपाल सेठी छोटे से छोटे लोगों को मिलते थे। हमने लोकसभा में पीयूष गोयल को चुनकर दिया, लेकिन अब इस बार विधानसभा में बोरीवली का लोकल उम्मीदवार जनता को चाहिए। ऐसी मांग बोरीवली की आम जनता की तरफ से सभी पार्टियों के सामने रखने का प्रयास किया गया है। इस बैठक में भरत भाई शाह, ईबी मुल्ला, मनोज तिवारी, डॉक्टर मुकेश शर्मा, बीके भट्ट, प्रसाद लाड, पंकज शाह, अकील भाई सहित भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित थे। काँग्रेसचे होते तेव्हा त्यांना का निवडून नाही दिलं? नाही, त्यावेळी काय होतं बघा, आमचे गोपाल शेट्टी साहेबला आम्ही थोडे नाराज आहेत. त्याचे गोपाल शेट्टी साहेब सिटिंग लोकल कॅन्डिडेट होता. लोकल कॅन्डिडेट असताना त्यावेळी त्याने आमचा मन दुःख झाला. कधी दुखावलं का की तो आम्ही अर्धे रात्री त्याला फोन करायचे तर त्याच्या ऑफिसमध्ये आमचं काम व्हायचं. काही छोटा लेटर असो, मोठा काम असो, काही असो. आता आम्ही कुठे जाणार? आम्ही त्याला निवडून भले दिलेला आहे. कोणाला? अमुक कॅन्डिडेटला निवडून दिलेला आहे. तो कसा आहे, तो वरच्या लेवलचा माणूस आहे. आम्ही त्याचा विरोध नाही करत. तो वरच्या लेवलचा माणूस आहे. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे मोठा माणूस आहे ना, असं नाही. लेकिन त्याने आज इथे आम्हाला छोटे छोटे कामं असली तर आम्ही कोणाकडे जायचं? म्हणून आम्ही गोपाल शेट्टीला आम्ही एवढे वर्ष निवडून देत होते. नगरसेवक राहिला, आमदार राहिला, MP राहिला. आज तो बाहेर आहे. लेकिन आता ज्याच्या जागेवर जो खासदार आज झालेला आहे त्यांनी इथे लोकल मध्ये कामं केले पाहिजेत, नाहीतर त्याचा पण बायकॉट होऊ शकतो. मात्र तुमचा ते मागणी ठाम आहे, पण लोकसभामध्ये जेव्हा काँग्रेसचे उमेदवार स्थानिक उमेदवार दिला होता तरी देखील बाहेरचे उमेदवार त्याने पूर्ण बहुमताने जिंकून दिलेले आहेत. त्याच्यावर तुमचं मत नाही, त्यामध्ये काय झालं साहेब, त्यावेळी देखील स्थानिक उमेदवारची मागणी होती, तरी देखील बाहेरचे MP लेवल पे हमारी स्थानिक उम्मीदवार की मांगनी उनको जीता है और इसीलिए जीता है कि हमें आशा है कि दिल्ली में 1 से 10 में उनका टॉप 10 में नाम आता है। एक बहुत अच्छे इंसान है और बोरीवली को स्वप्न नगरी के रूप में वो बनाएंगे, ऐसा हमें भरोसा है, इसलिए हमने जीता है। या फिर गोपाल शेट्टी को न्यायचं किंवा उमेदवारी द्यायचं, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? बघा, आमचं मन आहे त्यानं जर बीजेपीनेही सुद्धा तिकीट दिली आणि बीजेपीला तिकीट देणारा त्याला काय वाईट नाही. तर मोठा माणूस आहे, तो छोटा माणूस नाही आहे. मोठा माणूस आहे तो इस्माईल भाई शाह. मोठा माणूस म्हणजे जैन समाजाचा मोठा माणूस आहे. त्याच्याकडे 1 लाख ते 1.25 लाख जैन समाजाचे लोक आहेत. गुजराती समाज वेगळा, आणि म्हणून त्याला जैन समाजाच्या लोकांनी पण थोडासा पुढे केलेला आहे. आणि आम्ही मुस्लिम समाजाचे लोक आहेत, मराठी समाजाचे लोक आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, यांचा सर्वांचा त्याला समर्थन आहे. आणि त्याला कुठल्याही पक्ष, चाहे भारतीय जनता पार्टीने दिले तर शिवसेनेने घेऊ आम्ही तिकीट, लेकिन त्याला लढून दाखवू आम्ही. गुजराती समाजाचे लोक जे आहेत म्हणून भाजपचा कॅन्डिडेट निवडून येतोय. एक लक्षात घ्या तुम्ही. ज्यावेळी बंद करावे. हो, आमची मागणी आहे, स्थानिक उमेदवार द्या. आम्ही जे नाव जाहीर केलेलं आहे त्या नावाचा त्यांनी उल्लेख आम्ही केलेला आहे. त्या नावावर शिक्कामार्फत केला पाहिजे. इंडिपेंडेंट लढू आम्ही. नाही दिला तर आम्ही इंडिपेंडेंट लढू आणि त्याला निवडून आणू, ही गॅरंटी देतो. दुसरे पक्ष से भी हम इथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे MCF क्लब मध्ये. त्याचा उद्देश आहे का स्थानिक उमेदवार, आज कुठचाही पक्ष बघा तर बाहेरचा उमेदवार आणून त्याला इथे आमच्या डोक्यावर ठोकून देतात. नंतर आम्ही त्याला निवडून देतो. त्याला समजायलाच फक्त 2 वर्ष जातात आम्हाला वलखायला किंवा आमचे काय काय काम आहेत छोटे मोठे, की त्याला माहितीच नाही.
तर इथे काय चालले काय नाही चालले, त्याला तर 2 वर्ष लागतात आमच्या इकडे त्याला सेटल व्हायला. म्हणून आमची आमची त्या बाहेरच्या उमेदवारीची आमची विरोध आहे. लोकल कॅन्डिडेट दिला पाहिजे, इथला भूमिपुत्र दिला पाहिजे. जसं आज बघितलं तुम्ही, आज तुम्ही बघा, जैन समाजाचा इस्माईल शाह, त्यांनी लॉकडाऊन मध्ये एवढे काम केले. माझी रिक्षा युनियन आहे, राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचा मी अध्यक्ष आहे. 7,000 माझे मेंबर आहेत. लेकिन ज्यावेळी त्याला आम्ही फक्त सांगितला आणि आमचे मुस्लिम समाजाचे लोकांना पण त्यांनी मदत केली आणि रिक्षावाल्यांना पण अर्धे रात्री काही काम निघाला. लॉकडाऊन मध्ये काय पाणीचे पण वांदे होते, घरातून बाहेर निघत नव्हता कोण. त्यावेळी इस्माईल भाईंनी आम्हाला एवढी मदत केली का देव त्याला चांगला ठेव. आम्ही तो म्हणतोय का त्यांनी जशी मदत केली आहे मनापासून, आम्ही त्याला सांगतोय का मनापासून. आणि त्याला यावेळी उमेदवारी जाहीर झाली पाहिजे. आणि तो लोकल कॅन्डिडेट आहे आणि स्थानिक कॅन्डिडेट आहे आणि जैन समाजाचा तो चांगला उमेदवार आहे आणि चांगला माणूस आहे. सर्वांचा त्याचा संबंध चांगला आहे, चाहे कुठचाही पक्ष असून द्या, त्या सर्व पक्षामध्ये त्याचा चांगला संबंध आहे. आणि आमची एक इच्छा आहे का लोकल कॅन्डिडेट शिवाय पर्याय नाही. जर लोकल कॅन्डिडेट नाही दिला तर आम्ही आमचे जे उमेदवार आम्ही नाव डिक्लेअर करतो त्याला इंडिपेंडन्स सुद्धा निवडून देऊ आम्ही. एवढी आमची ताकद आहे. आणि एवढी आता लोक भडकलेले आहेत. लोकसभा मध्ये परिणाम बघितलेला आहे तुम्ही. आता ते लोक जर रस्त्यावर उतरून विरोध करणार ही नक्की गोष्ट आहे. म्हणून आपला स्थानिक उमेदवार देण्याची कृपा करावी. आणि या मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना, या मीडियावाल्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की त्या लोकांनी आमचे 2 शब्द ऐकले आणि आमचे जे स्टेजवर सर्व बसले आमचे सर्व बंधू लोक आणि बहिणी लोक, त्यांनाही शुभेच्छा देतो की त्या लोकांनी आमचा सपोर्ट केला. की सर्वांनी आम्ही एक गट होऊन हे सर्व आता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. कारण आता आम्ही कोणालाही ते थाळा देणार नाही असं आमची ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागरूक करना चाहते हैं तो ये सब काम आपका है, हमारे मीडिया वालों का है. और मैं बता देता हूं कि आम जनता जागरूक हो चुकी है, ज्वाला अंदर जलन हो चुकी है. सिर्फ बाहर आने की देर है. बाहर नहीं आवे, रोड पे नहीं आवे उसके पहले, और यदि ऊपर की टीम जाग जाएगी, तपास करेगी, तो उनको मालूम पड़ेगा कि स्थानिक उम्मीदवार की यहां मांग बुलंद हो रही है. जो मेरे हिसाब से ये एक गुजराती हब है, हिंदुस्तान का सबसे बड़ा गुजराती हब है, जिसके साथ मुस्लिम भाई है, मराठी भाई है, सब लोग. और क्यों हम सबको अलग अलग करने जा रहे हैं ऐसी जगह पे? और यदि हमारे उम्मीदवार को, और हमने उम्मीदवारों को तैयार भी किए, बहुत सारे उम्मीदवार है. विनय जैन है, हमारे स्नेहल भाई शाह जो कि बहुत बड़ा काम कर रहे हैं. ऐसे हमारे डॉक्टर निमेश है, वीरेंद्र शाह है, हमारे एबी भाई है. ये सब अपनी अपनी जगह पे एक अच्छे कैंडिडेट है. उनमें से कोई अच्छे कैंडिडेट को चुनना चाहिए जो लोकल लोगों की समस्या को समझे. मैं वापस बोल रहा हूं कि आपको सिर्फ एक सवाल करता हूं कि हमारे गांव का मुखिया हमारे गांव का होना चाहिए कि बाजू के गांव का होना चाहिए. बस यही तो हमारी मांग है कि हमारे मुखिया हमारे गांव का होना चाहिए. और आज गोपाल शेट्टी एक छोटे से छोटे आदमी को भी मिलते थे, उनकी समस्या इमीडिएट हल होती थी. आज ये प्रॉब्लम डेफिनेटली है, लेकिन वो एमपी लेवल का है. और इसके लिए हमने साहब का स्वागत किया है. और वो बोरीवली को एक अलग ही तरीके का एक स्वप्नशील बोरीवली बनाएंगे, ऐसी हम सब भावना बातें हैं. और ऐसा होगा, ऐसा हमें पूर्ण विश्वास है. उन्होंने हमें पूर्ण विश्वास दिलाया है. लेकिन अब विधानसभा में तो लोकल कैंडिडेट हमें मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? बाहर के कैंडिडेट जो आते हैं उनको समझने में 2 साल लगता है, उनके पास जाने में को डर लगता है, उनके अपॉइंटमेंट लेना पड़ता है. जबकि लोकल कैंडिडेट एक दूसरे को अच्छे से समझ लेते हैं, जान लेते हैं. आज स्नेहल भाई की मैं एक बात कर बताता हूं. स्पेशलिस्ट किसी का नाम मत लीजिए, लेकिन एक बात बता देता हूं कि कोरोना में उन्होंने इतना काम किया. जो 1.5 लाख जैनों की लीडरशिप करता है, क्या वो आदमी बोरीवली की लीडरशिप नहीं कर सकता? तो ऐसे बहुत सारे लोग हैं
जिसमें से एक अच्छे उम्मीदवार को चुना जाए जो हम सबकी समस्या को समझे। बस यही मेरा कहना है। उम्मीदवार नहीं देती है तो क्या आप लोग अपना उम्मीदवार खड़ा करेंगे आने वाली विधानसभा में? देखिए, और यदि यहां से लोकल उम्मीदवार को खड़ा नहीं किया जाएगा तो हमारी काफी दिन से अंदरूनी बहुत बड़ी मीटिंगें चल रही है। हम चुप बैठने वाले नहीं है। हमको चारों तरफ से जोर शोर से सपोर्ट मिल रहा है और कोई भी पक्ष से अपक्ष से हमारे उम्मीदवार खड़े रहेंगे और ये सब हम सब लोग मिल करके बोरीवली कर उनको जिता के दिखाएंगे। हमारा हक ये है कि बोरीवली कर को, दहीसर कर को, सबब कर को बाहर के उम्मीदवार को ला करके थोप देते हैं। क्या बोली जो कार्यकर्ता बचपन से मेहनत करता है, आगे बढ़ने की ख्वाहिश रखता है भाई ना, क्या उसको हक नहीं है आगे बढ़ने का? अब जो बाहर से उम्मीदवार आता है उनको मेंटली यहां के लोगों की तकलीफ को समझने के लिए कम से कम 2 साल जाता है। उसके बाद में बहुत सारी जो तकलीफें होती है, मैं उनका कोई विरोध नहीं करता, मैं कोई पक्ष का विरोध नहीं करता, मैं कोई पक्ष के बारे में बात नहीं करता, लेकिन हमारी पूरी मांग है